अगं पायल, मंद आहेस का ग? जरा हळू हस ना. ए बाई, तुझ्या एका कानातलं कुठे? एकाच कानात का घातलंयस? ते मोरो पडलं असेल इथेच कुठेतरी. माझा आहे की. बोल. काय? ए बाई, काही सांगणार आहेस का फक्त खिदळतच बसणार आहेस? अगं शाले शाले शाले, कसला घाबरलाय राव तो. काय म्हणत होता, भूत नसतात भूत नसतात. काल त्याला दाखवूनच दिलं बघ भूत काय असतात ते. म्हणजे नेमकं काय केलंस तू? अगं मी नाही घेऊन गेले ना पार त्याला आमच्या घरापर्यंत. अनावरातच उभे राहिले, केस पुढे घेऊन. हे बघ असे. पण पुढे घाबरलंय. तसं भारी आहे बेन. काय? काय म्हणालीस? भारी आहे. पायल, तुला माहिती आहे ना? अगं हो ग. तसं तेच नाही, बाकीची पण बरी आहेत. बरी आहेत म्हणूनच भारी आहेत. काय ग, प्रेमाभिमात नाही ना पडला? नाही ग, कसलं प्रेम आणि कसलं काय. जे हवं असतं ना ते वेळ केव्हाच मिळत नाही. आणि जेव्हा मिळतं तेव्हा वेळ फार पुढे निघून गेली असते. तुम्हाला लिफ्ट देऊन चूक केली का ग मी? नाही ग ताईडे, काळ आला होता. हो, वेळही ठरलीच होती. खरंय. आम्हा तिघींच्या घरातून अजूनही शोधाशोध सुरू आहे. कुठे असतील, काय करत असतील. काही झालं तर नसेल ना? काहीच कळना झालंय ना. त्यांना ठाव होतं ना आपल्याला. पण मला एक कळत नाहीये, या चौघांना घाबरावून आपल्याला काय मिळणार? भूत बनल्यानंतरचा आनंद. मग आज रात्रीचा काय प्लॅन? अरे प्लॅन गेला बोचात. अरे ए भाई, अरे तूच बोलत होतास ना भूत नसतात भूत नसतात. आता मी सांगतो तो प्लॅन ऐक ना. बोलत होतो काय? बोलत होतो यश, पण काल रात्री त्या आयटमला बघून माझ्या झोपेची आयमाय झालीये. मग हे तुझं फायनल आहे? इथून निघणारच? हो. आणि जाणार कुठे रे? अरे जाऊ कुठे पण, रस्त्यावर ना तर मशनात. नको, मसणात नको. अरे मग जाऊ पुन्हा त्या चुतिया भटाकडे, मागू त्याची माफी, बोलू त्याला नाही बघणार बाबा तुझ्या घरात हे असले आऊवाले व्हिडिओज. काय? असं बोलायचं असतं, पण करायचं आपल्याला हवं तेच. पण हो, आता एक क्षण सुद्धा या घरात थांबायचं नाही. म्हणजे तुमच्या तिघांचं फायनल आहे? हो तुम्ही इथून निघणारच आहेत? हो. ठीक आहे, निघा. तिघांनी पण निघा. पण मी येणार नाही. काय येणार नाहीये? भोसले, कारखानिसांची दुसरी बायको आज काय येणार नाहीये? मॅडम, ती मुंबईतल्या अनाथ आश्रम आणि वृद्धाश्रमाला फंडिंग करते. आज तिथे मोठा कपडे आणि धान्य वाटप सोहळा पार पडणार आहे. तो पार पडला की लगेच निघेल बोलली आहे. सोशल वर्किंग मॅडम, सोशल वर्किंग. प्रत्येक सोशल वर्कर हा काय समाज सुधारक नसतो भोसले. कारखानिसांचा पीए बोललाय, ते ह्याच भवानीला भेटायला गेलेत ना? मॅडम, कोण भवानी? कारखानिसांची दुसरी बायको भोसले. हां, हो. एक मिनिट, मग हिने अजून ह्यांची चौकशी का केली नाहीये? बाय द वे भोसले, कारखानिसांबद्दल काही कळू दिलं नाहीयेत ना? नाही मॅडम, त्याबद्दल तिला गाफीलच ठेवलं आहे. एका केस रिलेटेड चौकशीसाठी बोलवून घेतलं आहे. गुड भोसले, गाफीलच ठेवून तिला माझ्यासमोर हजर करा. ओके. जय हिंद मॅम. बोल राणे, काय इन्फॉर्मेशन? मॅडम, अपघात हा सकाळी 6:15 ते 6:30च्या सुमारास झाला असावा, पण फॉरेन्सिक रिपोर्टनुसार सर्वजण जागीच ठार झाले नव्हते. व्हॉट? हो मॅडम. 2 फिमेल बॉडीज
अर्धा ते 1 तास जगण्याची झुंज देत होत्या. त्यांच्या डेथ टायमिंगनुसार हे कळतं. आपल्या फॅसिलिटीज त्यांच्यापर्यंत पोहोचेपर्यंत त्यांनी जीव गमावला होता. ओके. आणि मी जे क्रॉस चेक करायला सांगितलं त्याचं काय? हो मॅडम, तुमची शंका खरी ठरली. अपघातातल्या मुली त्याच आहेत ज्या गावातून गायब झाल्या होत्या. त्यात रोहिदास चव्हाणांच्या 2 मुली आणि अशोक कदमांची 1. आणि गाड्यांचं काय? त्याचा तपास सुरू आहे मॅडम. अरे यार, भोसले, कारखानीस आणि त्यांची लेख हे ठीक आहे, पण ह्या 3 मुली का कारखानीसांच्या गाडीतून प्रवास करत होत्या? त्यांना घाई असेल. म्हणजे कसं आहे ना मॅम, गावात कवाच बस येते, नाहीतर येत बी नाही. मग ही कॉलेजची पोरं रस्त्यावरील गाड्यांकडनं लिफ्ट मागून जातात. हो मॅडम, मीनाक्षी, शालिनी आणि पायल या सकाळी कॉलेजला जायला निघाल्या होत्या. पायल, म्हणतायस का तू? जरा हळू हस ना. कसला तरी आवाज येतोय बघ. काय आवाज वगैरे नाही यार. कपचुपीकडनं निघायचं आता. शांतपणे ऐक बघ, आवाज येतोय कसला तरी. अरे का बसा. चला लवकर आता. बरं, गाडीत पेट्रोल आहे की नाही? पेट्रोल आहे रे. तुम्हाला आवाज येत नाहीये का? ए मंग्या, अरे येत असेल ना तरी आता कान बंद कर. आता आपण निघतो इकडनं, बस. बाकी मला काय माहित नाही. ए यश, तू येतोय का नाही आमच्या बरोबर? अरे याला नसेल यायचं तर राहू दे, आपण जाऊया. माझी पार्टनर रे. यश, काय विचारतोय आम्ही? अरे चल ना, असा का शांत बसलाय? जाऊ दे, त्याच्याच कामाचं घर आहे. खायचं असेल तर राहील, नाही तर येईल आपल्याबरोबर. चला आपण निघूया. ये मग चल निघूया बाई, हे भयानक घर आहे. हा. भाई, यशच्या मामाचं घर बाहेरून जेवढं सुंदर दिसतं ना, आतून तेवढंच भयानक आहे. मंग्या, हा बाबा कहते जसं दिसतं ना तसं नसतं. करेक्ट आहे. हे बघ यश, अजूनही विचारतोय. इथे थांबण्यात रिस्क आहे. येतोयस? कानातलंच रुतले. शाट लावल्यासारखा काय ओरडतोय? काय रे, काय झालं? अरे भाई, हे त्या भूतणीचं कानातलं आहे. काय? हो. हा पण चुत्त्यासारखा बडबडतोय. निघूया आपण. हो बाई, निघूया आपण इथून. नाहीतर ती भूतणी आयटम तिचा कानातलं घ्यायला इथे यायची. ओय हट, कोण भूतभीत नाहीये इथे. कोणीतरी घाबरवण्याचा प्रयत्न करतंय आपल्याला. अरे मी सांगतोय ना, मी आल्यापासून 4 वेळा घर चेक केलंय. अरे या घरामध्ये कोणीच नाहीये. आपण चौघच आहोत रे. नाही यश, या घरात नक्कीच कोणीतरी आहे. ए, तुमचं फायनली काय ठरलंय ते सांगा. तुम्ही थांबतायत की निघतायत? आत्ता थांबतोय. रात्री निघू. अरे किती वेळ लागणार आहे यांना? चला ना आता.
कोण आहे कोण आहे ए ए कोण आहे कोण आहे ए आक्या ए मंग्या ए टोचन ए लवकर या अरे लवकर या ना लवकर या हे बघा, घाबरू नका. सकाळी जे काही बोललो होतो ना तेवढं फक्त लक्षात असू दे. कोणीतरी आपल्याला मुद्दाम घाबरवण्याचा प्रयत्न करतो आणि ती ह्यात एकटी नसणार. कोणीतरी नक्कीच तिच्या सोबत आहे. तिला ना आपल्या समोर येऊ द्या, मग दाखवते का. Boys! समीक्षा तू एक मिनटं. हे जे सगळं तुम्ही नरेट करताय लोकांना रिलेट होईल ना? म्हणजे आवडेल का? ऑफकोर्स सर, ऑफकोर्स रिलेट करणार. जे रिलेट करणार तेच मी नरेट करणार. आत्ताच्या यूथला हेच आवडतं. सॉरी डिरेक्टर साहेब. नाही, इट्स ओके. नाही ॲज अन प्रोड्युसर मला लव्ह स्टोरी असं काहीतरी पाहिजे होतं. यात अजून लव्ह स्टोरी काही आलेली दिसत नाही आणि एवढं बजेट लावायचं म्हणजे नाही सर ऐका. तुम्हाला लव्ह स्टोरी हवी ना? हां. लव्ह स्टोरी आहे. ह्याच स्टोरीत इथून पुढे जसं की असं यश समीक्षाच्या प्रेमात तर आहेच, पण आक्या, टोचन, मंग्या हे तिघही अजून सिंगलच आहेत ना. म्हणजे हे तिघे त्या तिघींच्या. अरे ये हुई ना बात, इसको बोलते प्रोड्युसर. म्हणजे आक्या पायलच्या, टोचन शालिनीच्या आणि मंग्या मीनाक्षीच्या प्रेमात पडतात. आणि इतकंच नाही तर त्या तिघी ह्या तिघांना प्रेमात पाडून घेतात. हो वाव. कसं? सिनेमॅटिक लिबर्टी. वाव. पण मी काय म्हणतो डिरेक्टर साहेब, बोला. या सगळ्यांमध्ये मला एखादं कॅरेक्टर मिळेल का? ऑफकोर्स सर.
तुमच्याशिवाय स्टोरी कम्प्लीट कशी होणार? बर पुढे काय होतं?